हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मी पण मजेत. तर वेलकम आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आले आहे माझ्या लहान बहिणीच्या घरी आणि ते मला पिक करायला आले होते आणि त्यानंतर मग आम्ही तिथे घरी तिच्या जेवण वगैरे केलं आणि मस्त गप्पा गोष्टी केल्या, झोपलो आणि निवांत मग मॉर्निंगला उठल्यानंतर आधी हात वगैरे मस्त चोळले आणि चेहऱ्यावरून फिरवले. असं म्हणतात ना की हात चोळल्यानंतर चेहऱ्यावरून फिरवायचे. आपण स्वतःचे जे हात असतात तेच आपण बघायचे. सरस्वती असते आपल्या हातात. म्हणजे तसंच केलं मी पण. आणि उठायची इच्छा होतच नव्हती. असं वाटत होतं की झोपून राहावं. कधी कधी होतं ना असं की विकेंड असला की काहीच काम नाही करावं. तर त्यानंतर मग मी तिच्या बाल्कनीमध्ये आली. तुम्ही बघू शकता तिची बाल्कनी किती छान आणि सुंदर तिने सजवलेली आहे. इथे वेगवेगळे प्रकारचे प्लांट्स आहेत, ज्यांची नावं देखील मला माहीत नाही आहे. इथे बरेच असे डेकोरेटिव्ह प्लांट्स आहेत. त्याच्यानंतर फ्लॉवर्स आहेत वेगवेगळ्या टाईप्सचे आणि काही वेलीसुद्धा आहेत. तिला खूप आवडतं गार्डनिंग करायला आणि तिच्याकडे खूप छान छान कलेक्शन्स आहेत प्लांट्सचे. तुम्ही इथे बघू शकतात. आणि बॉटल्सवर सुद्धा तिने पेंटिंग केलेली आहे छान. आणि काही घरात डेकोरेटिव्ह प्लांट्स असतात ते सुद्धा आहेत. वेल वगैरे आहेत. आणि तिच्या इथे बाल्कनीच्या व्ह्यू तुम्ही बघू शकता. किती छान वाटतंय ना, एकदम प्रसन्न. तर मी म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन येऊ, फ्रेश वाटेल. मग थोडंसं बाहेर थांबली, जरा बघितलं आणि मस्त एन्जॉय घेतला मी बाल्कनी व्ह्यूचा. त्यानंतर मग मी गरम पाणी पिलं, म्हणजे नॉर्मल कोमट. दिवसाची सुरुवात पाण्याने करावी, म्हणजे जे काही आपले रात्रभराचे जे काही टॉक्झिक्स असतात आपल्या पोटात तर ते फ्लश आउट होऊन जातात. त्यामुळे एकतर ल्यूकवॉर्म वॉटर घ्यावं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी जरी घेतलं तरीही चालतं. आणि मग तिच्या हॉलमध्येच एक बीन बॅग होती. मला खूप आवडते ती बीन बॅग. मी सरळ तिथे पसरली. म्हटलं चला आता थोडंसं हिच्यावर बसू. इतकं रिलॅक्स वाटतं ना बसून, एकदम मस्त मोकळं वाटतं, छान. मी निवांत बसली जरा वेळ आणि त्यानंतर विचार केला की आता चला म्हटलं ब्रश करूया. तिच्या घरी गेल्यानंतर काम वगैरे असं काही नसतं, त्यामुळे सगळं निवांत चाललेलं असतं. एकदम वन बाय वन आपल्याला पटेल तेव्हा त्याची कामं करा. मग मी ब्रश वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी फेस वॉश केला. आणि तिच्याकडे एक चारकोलचं फेस वॉश आहे, खूप छान आहे ते. मला खूप रिफ्रेशिंग वाटतं त्याच्याने. जेव्हा मी फेस वॉश करते ना तर त्याच्याने छान फेस वॉश करून घेतला. मसाज देखील केला मी. मॉर्निंगला करायला हवा, जसा टाईम आपल्याला मिळतो तेवढंच आपल्या फेसचं जे काही ब्लड सर्क्युलेशन असतं ते छान होतं. त्यामुळे मग मी फेस वॉश करून घेतला. आणि त्यानंतर मग ते देखील उठलेले होते दोघं. तर मग म्हटलं आम्ही आता चहा ठेवूया सगळ्यांसाठी. मग चहा वगैरे ठेवला छान. सकाळी सकाळी चेहऱ्यावर थंड पाणी मारायला किती छान वाटतं ना. असं मस्त फ्रेश वाटत होतं. मला असं वाटत होतं की अजून पाणी मारावं चेहऱ्यावर. मी बऱ्याचदा मारलं. त्याच्यानंतर मग चहा ठेवला मी. आणि मग चहा पिल्यानंतर ते म्हणत होते की आपण बाहेर जाऊया म्हणे ब्रेकफास्टसाठी. मग म्हटलं चला ठीक आहे. मग बाहेर गेलो आणि त्यांच्याच एरियात एक इडली सांबार मिळतं. ते अप्रतिम लागतं चवीला. खरंच सांगते, मी 3-4 वेळा ट्राय केलं आहे. अक्षरशः पोट भरतं पण मन नाही भरत, इतकं टेस्टी ते बनवतात. त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे वडे असतात, जसं की प्लेन सिंपल वडा असतो, एक मेंदू वडा आणि एक डाळ वडा म्हणतात. त्याच्यात डाळ असते, तो पण एक क्रंची खूप छान त्याचं टेक्स्चर असतं. आणि त्याच्यानंतर आपली नॉर्मल इडली, तशी एक प्लेट मिळते किंवा तुमच्यानुसार असतं की तुम्हाला प्लेटमध्ये काय काय हवं. तर मी तिघंही इन्क्लूड केले प्लेटमध्ये आणि मी खरंच सांगते इतकं टेस्टी होतं ते. आम्ही तर 2 वेळा घेतोच, एकदा तर काही मन भरतच नाही. तर मी सुद्धा 2 वेळा घेतलं ते. इतकं आवडीने खाल्लं ते. मला इतकं आवडतं ते, भयंकर आवडतं. तर आम्ही पोट भरून नाश्ता करून घेतला. आणि त्याच्यानंतर म्हणजे झालं असं की आम्ही लेट निघालो ना घरूनच, एकदम निवांत. त्याच्यामुळे मग उशीर झाला होता. लंचचा टाईम होता ना, तो ऑलमोस्ट लेट होऊन गेला होता. मग आम्ही इथे स्विमिंग पूलकडे आलो
आणि इथे आम्हाला स्विमिंग करायची होती. म्हणजे मला तर काही स्विमिंग येत नाही, त्या दोघांना येते, पण मी नॉर्मल खेळते वगैरे पाण्यामध्ये, म्हणजे थोडंफार त्यांच्यासोबत. तर आम्ही जाणार होतो, पण पाण्यात त्यांची क्लिनिंग वगैरे बाकी होती स्विमिंग पूलची. तर ती मला बोलली की आपण नंतर येऊया. मग त्यामुळे आम्ही काही गेलो नाही तिथे. पण मी तुमच्यासाठी हा व्ह्यू वगैरे घेऊन घेतला. तर तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल किती छान आहे. फक्त थोडेफार पाचोळा म्हणू शकतो आपण, नॉर्मल होता, क्लीन करायचा बाकी होता तो. अदरवाईज खूप छान असतं. आम्ही इथं खेळलो आहे. आणि त्यानंतर मग तिच्या घरी आली मी. मग तिथे वटाणे वगैरे पडलेले होते. तिला म्हटलं आण, बसल्या बसल्या काहीतरी करते. फ्रेश होते ते, मग मी छान निवडून टाकले आणि रेडी करून ठेवले ते. मग काय बसली होती, म्हटलं काहीतरी टाईमपास करूया. मग सगळेच निवडून घेतले मी मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ना हलकी भूक लागत होती, कारण आम्ही नाश्ता जरा हेवी केला होता ना, मग त्यामुळे थोडीशी भूक लागली. मग त्यानंतर जीजू बोलले मला की चिकन वगैरे बनवू का. म्हटलं चालेल ठीक आहे. मग त्यांनी एअर फ्रायरमध्ये चिकन बनवलं. मी खरंच सांगते, माझे जीजू इतकं डिलिशियस फूड बनवतात ना, काहीही असो, इतकं छान बनवतात ते. तर त्यांनी चिकन आणलेलं होतं बाहेरून ब्लिंकिटवरून. तर ते त्यांनी मॅरिनेट करून ठेवलं होतं. मी येणार होती ना, त्यांनी त्यांच्या आदल्या दिवशीच मॅरिनेट करून ठेवलं होतं छान. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळं मॅरिनेशन वगैरे करून त्याला ठेवलं 10 ते 15 मिनटासाठी. आणि त्याच्यानंतर मग ते टेम्परेचर वगैरे सेट करून दिलं 180चं फॉर 10 to 15 मिनिट्स. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर क्रिस्पी दिसतं इथे. इतकं टेस्टी लागत होते ते, तुम्हाला खरंच सांगते. विदिन 5 मिनिट्स ते संपलं. सगळ्यात जास्त तर मीच खाल्लं. इतकं आवडलं मला ते प्रचंड. ते इतके टेस्टी बनवतात ना, तुम्हाला सांगते मलासुद्धा येणार नाही. इतकं छान बनवतात ते, सिरियसली. आणि असं नाही हां, एकच आयटम, वेगवेगळे आयटम्स त्यांना असे वेगवेगळे नवीन इन्व्हेन्शन करत राहता. आणि खरंच ते इतके टेस्टी बनतात ना की कायच सांगू. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.